नमस्कार, माझे नाव शुभम संतोष मानेकर. मी इयत्ता 10वी शिकतो. शाळेचं नाव जिल्हा परिषद अनु हायस्कूल चोपाळा. हा जो प्रोजेक्ट बनवलेला आहे तुम्हाला चांगल्या प्रॅक्टिस राहून तुमचं कौतुक झालेलं आहे. तर ही कशी सुचली कल्पना? त्याची संकल्पना आमच्या डिंगणे सरांना आम्हाला दिली. मग आम्ही ते सेन्सर तेन वापरून ते बरोबर प्रोजेक्ट. काय काय बनवलं? त्याच्यामध्ये आर्डिनो उनो वापरल्या आणि प्रेशर सेन्सरवर जसा दाब पडतो तसं बजर वाजतो. मग गाडी अचानक त्या प्रेशर सेन्सरला धडकली, मग बजर वाजतो. मग मागून येणाऱ्या वाहनांना कळते ते समोर ॲक्सिडेंट झाले. एआयचा वापर याच्यामध्ये कसं काय? एआयचा वापर ते आर्डिनोला प्रोग्रामिंग करायला कोड लागतो, ते कोड घेण्यासाठी आणि वायरिंग कनेक्शनसाठी. एकंदरीत या प्रोजेक्ट तयार करण्यासाठी किती दिवस लागले? साधारणतः 2-3 दिवस. किती विद्यार्थी आणि किती शिक्षकांची हा प्रोजेक्ट? आम्ही 4 विद्यार्थी आणि लिंगणे सर, पांचाळ सर या सरांनी मार्गदर्शन केलं. बरं, एकंदरीत 16 दिवस जिल्हा परिषदेच्या PO आहेत त्यांच्याशी देखील आपण काय चर्चा करण्यात आली? मॅडमनी सांगले की 3D प्रिंटिंगचा उपयोग करून तुम्ही अजून काय काय करू शकता, समाजासाठी जे कल्याण करेल असा प्रोजेक्ट बनवा. मॅडमला आम्ही 3D प्रिंटिंग त्यांची मूर्ती करून दिली होती. काय मॅडम पेंटिंग तुम्ही करून दिला काय बनवलं? मॅडमला ते खूप आवडलं. ते विचारत होते कसे बनवले, कोणतं मटेरियल वापरलं. नमस्कार, माझे नाव शादुल्ला खैम आहे. मी इयत्ता 10वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद अनु हायस्कूल चोपाळा, नांदेड. आम्ही सीओ मॅडमची भेट घेण्यासाठी त्यांच्या ऑफिसला गेल्या. तेव्हा आम्ही सीओ मॅडमला त्यांची मूर्ती बनवून दिल्या. ही मूर्ती बनवायची कल्पना आम्ही केली होती. ही मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य 3D प्रिंटर आणि सप्लिमेंट म्हणजे हा वायर असतो एक, त्याच्याने ते 3D प्रिंटर ते प्रिंट करते. महापुरुष म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आमच्या शाळेचे सर रिटायर झाले, कानोडे सर, त्यांची एक मूर्ती बनवून दिल्या. आमच्या लॅबचे मुख्य प्रमुख श्री पांचाळ सर यांची पण मूर्ती बनवली आणि सीओ मॅडमची पण बनवली. भविष्यामध्ये काय? भविष्यामध्ये मला तर टीचर व्हावं वाटते, कारण ते मुलांना शिकवायचं मला आवडते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. नमस्कार, माझं नाव सायराज राजेश लांडगे आहे. मी जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत शिकतो. आम्ही स्मार्ट ब्लाइंड स्टिकचा बनवलेली आहे. ते आंधळ्या व्यक्तींसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये अल्ट्रासॉनिक सेन्सर आणि आर्डिनो उनो आम्ही वापरलेला आहे. त्यामुळे आपल्याला जर एकदम कोणतेही खड्डे अडथळा आला तर आपल्याला त्या ब्लाइंड स्टिकमुळे कळतं आणि ते आंधळ्या व्यक्तींना अलार्म वाजून सांगतं की समोर अडथळा आहे, तुम्ही सावधान व्हा. कोणकोणत्या मटेरियल आर्डिनो उनो, अल्ट्रासॉनिक सेन्सर आणि जम्पर केबल. किती वेळ लागतो बनवायला? त्याला 1-2 दिवस लागले होते. सर्व मटेरियल बनवण्यासाठी कुठून मिळालं? शाळेच्या लॅबमध्ये. नमस्कार, माझं नाव श्रीजय संजय कुलदेवकर. मी इयत्ता 10वी मध्ये शिकतो. आमच्या शाळेचं नाव जिल्हा परिषद हायस्कूल चौफाळा, नांदेड. आम्ही 3D प्रिंटरने सीओ मॅडमची मूर्ती बनवली होते. ते आम्ही सीओ मॅडमला दिली. त्यांनी आम्हाला खूप हे केले, आमचे आभार मानले. आम्ही त्यांचे आभार मानले. आम्हाला एक मूर्ती बनवण्यासाठी 8 ते 10 तास लागतात. नमस्कार, मी रवी पांचाळ, विज्ञान शिक्षक, जिल्हा परिषद हायस्कूल चौफाळा. आमच्या जिल्हा परिषद हायस्कूल येथे APJ अब्दुल कलाम इनोव्हेटिव्ह लॅब जी स्थापित केलेली आहे, या लॅबचा वापर मुले पुरेपूर करतात. यामध्ये आताच मागच्या महिन्यामध्ये विकसित भारत बेल्टथॉन या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेतील 4S या क्रिएटर या ग्रुपने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना 10,000 गटाला पारितोषिक सुद्धा मिळालेले आहे. त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी स्मार्ट सेफ्टी ब्रिज हा आपला एक नाविन्यपूर्ण असा प्रयोग
सादर केला होता आणि त्यांना त्याबाबत बक्षीस मिळालेले आहे, त्यांची निवड झालेली आहे. आणि या ठिकाणी जी लॅब आहे या लॅबमध्ये या आधारित तंत्रज्ञान वापरून किंवा सेन्सर्स असो किंवा आर्डिनो युनो किंवा इतर बरेचसे साहित्य आम्हाला प्राप्त झालेले आहे. त्या प्राप्त साहित्यातून विद्यार्थी स्वतः कल्पनाशक्ती वाढवून त्यांची जी काही क्रिएटिव्हिटी आहे ती या ठिकाणी दाखवत असतात. स्वतः या लॅबचा वापर करतात आणि पुरेपूर त्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत त्याचा वापर करून जे काही नाविन्यपूर्व त्यांच्या कल्पना आहेत त्यांना मूर्त स्वरूपात देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांना जे काही मार्गदर्शन हवं असतं ते आमच्या शिक्षकामार्फत केलं जातं. आता जे स्पर्धा झाली होती त्यामध्ये आमचे दुसरे विज्ञान शिक्षक आहेत डिग्नेश सर यांनी त्यांना मार्गदर्शन केलं होतं आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्यामुळे त्यांना बक्षीस प्राप्त झाले.